नमस्कार प्रेक्षको. पार हात जोडून उभी असते. गणी मात्र पारूची नक्कल करत असतो. रॅम्प वॉक तिनं कसा केलेला असतो हे त्याप्रमाणे तो करत असतो. तेवढा तिथं बा आलेला असतो. पारूला म्हणत असतो, पारू तुझ्याकरता आम्ही काहीच नवस नव्हता केला बघ. तू खरंच बरं का आमची नवसाची पोर आहेस बघ. तू आपल्या बापाची मान ताट केलीच बघ. तुझी आई असते ना तर म्हणत असते, आई असते का म्हणजे तू नाही आहेस का माझी आई. मारुती म्हणत असतो, तसं नाही ग. म्हणत असते, बा पुन्हा जर तू असं बोलस ना तर बघच. बा तू होतास ना म्हणून समजा व्यवस्थित पार पडलं बघ. नसतास ना तर माझं काय खरं नव्हतं बघ. नंतर पारू तिला मिळालेला क्राऊन घेते आणि मारुतीच्या डोक्यामध्ये घालते. तर गणू आणि पारू दोन्ही पण टाळ्या वाजवतात. म्हणत असते, कसला भारी दिसतोय माहितीये का, एकदम राजा दिसतोयस बघ. आरशामध्ये बघ ना. आरती आरशात बघतो आणि म्हणत असतो, अरे खरंच की राजावानी वाटतोय ना. मी सांगू का, या ड्रायव्हरची टोपीपेक्षा हे लय भारी वाटतंय बघ. धर्मी आलो जाऊन. पारू तिकडून निघून जातो. त्यानंतर गणी पारूला म्हणत असतो, तायडे मला घाल की ते. पारू गणीच्या डोक्यामध्ये तो क्राऊन घालते. गणी म्हणत असतो, तो पट्टा पण घाल की. नंतर पारू गणीच्या गळ्यामध्ये तो पट्टा घालते. गणी पारूसारखी ऍक्शन करत असतो. नंतर दोघे पण रॅम्प वॉक करत असतात आणि त्यांची गंमत चालू असते. तिथं मारुती साखर घेऊन येतो आणि म्हणत असतो, साखर घ्या आणि तोंड गोड करा. गणी म्हणत असतो, साखर देऊन तोंड गोड गोड करतेस का, डॉक्टरांनी सांगितले हॉटेलमध्ये जाऊन पार्टी द्यायची, ते पण चायनीजची. तू म्हणते असं आहे वे, कुठला डॉक्टर आहे रे तुझा. गणी म्हणतो, तेजस सावंत म्हणून आहेत. तू म्हणत असते, अच्छा त्याच डॉक्टरांनी सांगितले का बुधवारी आंघोळ नाही करायची. मी म्हणतो, हा वय. पारू म्हणत असते, त्यांनी सांगितले पार्टी करायची वय, ते पण चायनीजची. मी म्हणतो वय. मारुती म्हणत असतो, वय वय मला माहिती त्यांचे डॉक्टर, पण पार्टी होणार आहे बरं का. म्हणतो, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं. पारू म्हणत असते, पार्टी हिथंच आहे बघ. अरे देवीच्या घरामध्ये खूप मोठी पार्टी होळीची, येणार आहे तिकडं. नाही तुला काय जे करायचं ना त्या पार्टीमध्ये बिनधास्त कर. ती म्हणत असतो, गणी बाळा उद्या जाऊन तुझे पहिलेच केस कापून घे. अंग केसात अडकलं म्हणजे. मी म्हणतो ठीक आहे. ती म्हणत असतो, पोरांनो तुम्हाला माहिती नाही आपल्या मॅडमच्या बंगल्यावरची पार्टी म्हणजे कमाल असते, तुम्ही बघालच. मी आनंदाने उड्या मारत असतो. दुसऱ्या दिवशी अहिल्याच्या बंगल्यावरती होळीची तयारी झालेली असतात. मंडप टाकलेला असतो, सगळीकडे कलर ठेवलेले असतात. पारूचं पेपरमध्ये नाव आलेलं असतं. सगळे तिथले कामगार तर पेपरमधले पारूची बातमी वाचत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. तिथं पारू छान आवरून आलेली असते. सगळे म्हणत असतात, कसली गोड दिसते ना. तरी म्हणत असते, पारू आली, माझ्या पोरीला कोणाची दृष्टी नको लागायला. इथलं का सगळीकडे तुझ्या बातम्या आहेत. तिथला कामगार म्हणत असतो, वाहो नाव पुकारल्यावरती मला आधी कळालंच नाही, ते कोण म्हणून. सावित्री म्हणते, तुझं नाव घेतल्यावरती आम्ही खूपच घाबरलो होतो. तेवढ्यात दुसरी बाई म्हणत असते, काय उत्तर दिले तुमच्या लेकीने, ते फेमस होणारे बरं का पोरगे. त्यानंतर सगळेजण पारू सोबत एक सेल्फी काढतात. तर सगळे म्हणतात, आता आपण रंग खेळूया. तर मारुती पारूला म्हणत असतो, खरं तर ही होळी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझी दोन्ही पोरं माझे संघ आहेत, जिथं आमची शेवटची होळी असेल तुझ्यासोबतचे. मी म्हणतो, तसं मारुती म्हणतो, पुढच्या वर्षी पारूचं लग्न झालं ते काय आपल्या बरोबर येणार आहे का खेळायला. पारू चिडतच म्हणते, बा झालं का तुझं सुरू परत, गप्प बस. पारूचं लक्ष प्रीतमकडे जातं. प्रीतम मात्र नाराज असतो. आदित्य प्रीतम जवळ आलेला असतो. प्रीतम नाराज असतो. ते म्हणतो, काय रे अजूनही तू आईचा विचार करतोयस का. प्रीतम म्हणत असतो, अजून काय करू मी दादा, चुकलंय ना, मला पनिश करा आणि मला सोडा ना. काय बोलायचं नाही, कम्युनिकेशन करायचं नाही ना, मला सगळ्यात जास्त त्रास होतोय. आदित्य म्हणतो, तुला माहिती आहे ना आईचा रुसवास जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून थोडा वेळ दे ना. चल आज दिशा येते बघ, तशी नीट वागतो. प्रीतम म्हणत असतो, तू बघितलंस ना ती पारू सोबत कशी वागली ते. आदित्य म्हणतो, मला माहिती आहे, पण तिने का केलं हे ते आधी मला शोधावं लागेल. थोडा तिथं पारू आलेली असते. ते म्हणतो, हॅपी होली. पारू पण म्हणते, हॅपी होली. पारू म्हणते, तुमच्या दोघांना पण थँक्यू, मी लय मला मदत केली, मी नसतं तर मला काय बी जमलं नसतं, म्हणून थँक्यू. तर म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तू पण कमाल केलीस की. तर तू जेव्हा स्टेजवरती जाणार आहे जेव्हा आम्हाला कळालं ना, आम्ही पण थोडे घाबरलोच होतो. ती लाईव्ह टेलिकास्ट होता ना. आदित्य म्हणतो, जिंकण्यापेक्षा प्रयत्न करणं महत्वाचं होतं. जे तू केलंयस रिझल्ट आपल्या समोरच आहे. तसा प्रीतम म्हणतो, इस बात पे आपण सेल्फी लेते. नंतर प्रीतम आदित्य आणि पारूसोबत एक सेल्फी काढतो. नंतर प्रीतम म्हणतो, तुमच्या दोघांचा मी फोटो काढतो. प्रीतम दोघांना जवळ उभं राहायला सांगतो. दोघे थोडे लांब उभे राहिलेले असतात. प्रीतम म्हणतो, अजून थोडे जवळ उभे राहा. दोघे खूप जवळ आलेले असतात. प्रीतम तो दोघांचा फोटो काढतो. तो काढलाय, म्हणतो, कमाल आलाय बरं का. काय बाबा, एक मुलगी स्टार होणार, सेलिब्रिटी होणार, ती पण होणार ना. जय बाबा एका मुलीची. आदित्य म्हणतो, करेक्ट. आदित्य प्रीतम तिकडून निघून जातात. पारू विचार करत असते, बा म्हणतो ना ते बरोबर आहे, मोठ्या माणसांचं काय कळत नाही, कधीतरी वाईटात ना पण चांगलं होतं. दिशा मॅडमने एवढं काय काय केलं, शेवट गोडच झाला. तिथं दामिनी आलेली असते. ती म्हणत असते, ए महाराणी, त्यावरती जो मुकुट पडला ना नशिबाने.
या स्वप्नाच्या जगातनं जरा बाहेर आहे. एक स्वतःची जागा ओळखून राहा. लोकांना थंडाई वगैरे दे. हो, माझ्यासाठी चांदीचा ग्लास भर. तिकडून निघून जाते. इकडे श्रीकांत अहिल्याला तोंडाला रंग लावत असं म्हणतो होळीच्या शुभेच्छा. अहिल्या पण 2 बोट श्रीकांतच्या गालाला लावते आणि म्हणते होळीच्या शुभेच्छा. श्रीकांत म्हणतो मी काय म्हणतो या वर्षी तरी आपण ही सवय मोडायला पाहिजे. अहिल्या म्हणते नाही अजिबात नाही बरं का. तिथं सावित्री येते आणि म्हणते मॅडम तुम्ही बोलवलं होतं का. अहिल्या सावित्रीच्या गालाला 2 बोटं लावते आणि म्हणत असते होळीच्या शुभेच्छा. सावित्री पण म्हणते तुम्हाला पण शुभेच्छा. तिथं आदित्य आणि प्रीतम येतो. आदित्य अहिल्याच्या पाया पडतो. नंतर आदित्य अहिल्या एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. नंतर प्रीतम अहिल्याला म्हणत असतो आई हॅपी होली. तशी अहिल्या आदित्यला म्हणते आदित्य दिशा आले की मला कळव बरं का. ते आहेच म्हणते आणि तिकडून निघून जाते. प्रीतम पण तिच्या पाठीमागे निघालेला असतो. आदित्य तिला अडवून ठेवतो. रागात तिकडून निघून जातो. इकडे दिशा आणि तिचे वडील आलेले असतात. ते आदित्य प्रीतमला म्हणतात हॅपी होली. आदित्य म्हणत असतो हे काय दिशा मीरा आंटी नाही आली. दिशाचे वडील म्हणतात तिला रंगाची अलर्जी ना असं तिनं सांगायला सांगितलंय. त्यानंतर दिशा तिथला रंग घेत आणि आदित्यच्या गालाला लावते आणि म्हणते हॅपी होली. नंतर ती प्रीतमच्या गालाला कलर लावणार. प्रीतम म्हणतो 1 मिनिट दिशा या वर्षी मी रंगपंचमी खेळणार नाहीये म्हणतो आणि तिकडून निघून जातो. नंतर दिशा आदित्यला विचारते काय झालं त्याला रागवलंय का माझ्यावरती. ते म्हणतो काय नाही होईल तो नॉर्मल जरा वेळाने. नंतर दिशाने आदित्य एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर आदित्य दिशाला म्हणत असतो मला तुझ्याशी जरा बोलायचंय. त्या म्हणते बोल ना. आदित्य म्हणत असतो त्या दिवशी पारूचं नाव. तेवढ्यात दिशा म्हणते सॉरी मी आंटींना भेटलंच नाही त्यांना भेटून येते नंतर आपण बोलूया मी असं म्हणते आणि तिकडून पटकन पळून जाते. इकडे पारू सगळ्यांना थंडाई भरत असते. गणी येतो आणि म्हणत असतो इथं खेळायचं बागडायचं वय माझं आणि तू इथं काय थंडाई भरत बसले. पारू म्हणते गणी तुझा के नाही मला काम आहे ती की नाही जा खेळ जा. तो गावाकडं कसं आपण दोघं मिळून खेळायचो तुझ्याशिवाय मला मजा येत नाही. एवढा तिथं मारुती येतो. पारू सांगत असते बा ह्याला सांग की समजून रंग खेळायचं म्हणून माझ्या मागं लागलाय तर मला तूच सांग मग सोडून मी कसं जाऊ. ती म्हणतो तुला कशाला पाहिजे रे ती बरोबर आहे तिचं तू जाऊन खेळ ना. गणी म्हणतो नाही. ती म्हणतो नाही कसं काय उद्या हिचं लगीन झालं कुणाबरोबर खेळणार तू. पारू म्हणते बा म्हणत असतो हा राग कमी झालाय वाटतं म्हणजे पटायला लागले तुला. गणी म्हणत असतो बा बरोबर बोलतोय की ग ताई. तेवढा तिथं आदित्य म्हणत आलेला असतो. त्यानं सगळं बोलणं ऐकलेलं असतो. कोणी बघितलंय महत्वाचं आहे ना. गणी कलर तयार आहे ना. गणी म्हणतो वय. आदित्य म्हणतो 1ला नंबर कोणाचा. गणी म्हणतो तायडीचा. पारू म्हणते तर अशी बरं मी सुजी रंग लावून घेईन. म्हणतात मला गावाकडे चांगलं 2 तास मी तंगवून ठेवायचे सगळ्यांना. तिथे म्हणतो बापरे गणीला चॅलेंज. म्हणतो तेव्हा लहान होतो मी आता मोठं झालं त्यामुळे तुला 2 मिनिटात पकडून दाखवतो. ते बघते मी आणि तिथनं पळत जातोय. गणी तिच्या पाठीमागे कलर लावण्यासाठी धावत असतो. इकडे आईला आणि श्रीकांत पुढून चालत येत असतात. पारू इकडे तिकडे पळत असते. तिकडून दिशा पण कलर घेऊन निघालेली असते. पारूचा जोरात धक्का दिशाला लागतो. तसं दिशेचा हातातला ट्रे असतो तो वरती उधळतो आणि सगळे रंग वरती उधळून अहिल्याच्या अंगावरती सगळा रंग पडतो. तिला पूर्ण रंगाने बरबाटलेली असते. दिशा खूपच चिडलेली असते. सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं कारण हे सगळं पारूमुळे झालेलं असतं. अहिल्या पारूकडं बघते पण तिला नेमकं आठवते की पारूमुळे आपल्याला किती मदत झाली. पारूमुळे आपल्या नवऱ्याचा जीव वाचलाय. पारूमुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ती जरा शांत होतो. ती काही नाही बोलता तिकडे निघून जाते. कारण पारूला म्हणत असतो आत्तापर्यंत माझं धाडस होत नव्हतं तिला रंग लावायचं. तिला रंग नाही नुसता लावला रंगाची आंघोळ घातलीस. करणार तू पहिली व्यक्ती आहेस बघ. सगळं होऊन पण ती तुझ्यावरती रागावली नाही बरं का. याचा अर्थ अहिल्याच्या रागापेक्षा तुझी पुण्याही श्रेष्ठ आहे. ऐकून पारूला खूप मोठा आनंद होतो आणि आजचा आपला भाग इथे संपला. धन्यवाद.